मित्रांनो, येथे शिवलिंग बाहेर आणि नंदी गाभाऱ्यात आहे. असं मंदिर तुम्ही कधी पाहिलंय का? होय, मी बोलतोय कोल्हापूरच्या रंकाळा तलावाशेजारील नंदी मंदिराबद्दल. येथे जे पाहाल ते पूर्णपणे उलट आहे. गाभाऱ्यात भला मोठा नंदी आणि शिवलिंग बाहेर विराजमान. म्हणून हे मंदिर महाराष्ट्रात तर एकमेव आणि काहींच्या मते देशात पण एकमेव आहे. इथल्या नंदीची आणखी एक खास गोष्ट, त्यांना कान नाहीत. म्हणून येथे अनेक शिवभक्त, अभ्यासक आणि पर्यटक येथे येऊन या अद्भुत रचनेमागचं रहस्य शोधतात. करवीर महात्म्यानुसार एकदा शंकर पार्वती पृथ्वीवर आले असता नंदीने थोडं फिरून येण्याची परवानगी मागितली. शंकरांनी सांगितलं, नदी ओलांडून जाऊ नकोस. नंदी चरत चरत पंचगंगा नदी ओलांडून रंकाळ्यापर्यंत पोहोचले. बराच वेळ झाला तरी नंदी परतला नाही. म्हणून भगवान शंकर संतापले आणि नंदीला शाप दिला, जिथे आहेस तिथेच थांब. नंदीने गाया करून शाप मागे घेण्यासाठी विनंती केली. तेव्हा शंकरांनी त्याला दर महाशिवरात्रीला तू गहूभर पुढे आणि तिळभर मागे सरकशील असे सांगितले. लोककथा म्हणते, जेव्हा नंदी रंकाळा तलावाला स्पर्श करेल त्यावेळी महाप्रलय येईल असे बोलले जाते. मित्रांनो, तुम्ही हे नंदी मंदिर पाहिलेत का? खाली कॉमेंट मध्ये नक्की सांगा.